झी 24 तास एक पाऊल पुढे। 20 आणि 21 फेब्रुवारीला प्रवासाची शिक्षा देण्याचा निर्णय रिक्षा चालकांनी घेतलाय। या तारखांना होणाऱ्या देशव्यापी संपात शरदराव प्रणित युनियन सहभागी होणार आहे। त्यामुळे या दोन्ही दिवशी मुंबईकरांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे। आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर यापुढे अशा प्रकारचं आंदोलन करू असा इशारा राव यांनी दिलाय। हाकीम समितीच्या शिफारसी लागू करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी रिक्षा चालकांनी निदर्शने केली, त्यावेळी ते बोलत होते। 20 आणि 21 फेब्रुवारीच्या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय। मुंबई शहराच्या लोकांना वस्ती वगैरेचा विचार करताना, रिक्षा मिळत नाही याचा विचार करताना, रिफ्युजलचा विचार करताना आणखीन 1 लाख नवीन परमिट दिले पाहिजे। ते फक्त बॅच होल्डरला दिले पाहिजे आणि जे डेट परमिट आहेत मुंबईचे 18,000 ते सुद्धा त्यांनी वापस इश्यू करायला पाहिजे, अशी आमची त्याच्या बाबतीत मागणी आहे। आम्ही त्याच्या जोडीला सोशल सिक्युरिटी हे आम्ही घेणारच आणि ह्या महिन्यात 2 दिवस बंद करणार। जे आम्हाला पकडायचे त्यांनी पकडावं। पुढच्या महिन्यात 5, 6, 7 मार्चला 3 दिवस बंद करणार, कारण सरकार बंद केल्याशिवाय, आंदोलन केल्याशिवाय काही देत नाही। आणि एप्रिल महिन्यामध्ये आम्ही 7 दिवस बंद ठेवू। 25 एप्रिल ते 1 मे महाराष्ट्र डे पर्यंत बंद ठेवू, हा आमचा निर्धार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे आपल्या संपर्कात आहेत। हेमंत, या संपामुळे किती मोठा फटका मुंबईतल्या प्रवाशांना बसू शकेल? भूषण, नक्कीच प्रवाशांना फटका बसणार आहे, कारण 20-21ला 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि त्यावेळेला हा संप आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होणार आहे। त्याचबरोबर सामान्य मुंबईकरांचं मोठं नुकसान होणार आहे आणि हा जो संप आहे तो संप मोडून दाखवावा अशा पद्धतीचा इशाराही शरदराव यांनी दिला। म्हणजे शरदराव किती पद्धतीने सरकार किंवा सुप्रीम कोर्टालाही घाबरत नाही आहेत अशा पद्धतीने त्यांनी भाषा वापरलेली आहे। आणि हा संप आहे तो संपूर्ण डॉक्टर पाटणकर कमिटी, डॉक्टर हकीम कमिटी यांचा सोशल सिक्युरिटी जो आहे, जे सोशल सिक्युरिटी मिळायला पाहिजे होती, म्हणजे भविष्य निर्वाह, ग्रॅज्युएटी, पेन्शन आणि वैद्यकीय सुविधा मिळायला पाहिजे होत्या, त्या सुविधा मिळत नाही आहेत कित्येक दिवस या रिक्षा टॅक्सी युनियन काम चालकांना। त्यामुळे हा संप असा इशारा त्यांनी दिलेला आहे। त्याचबरोबर जे रिक्षा चालक आहेत त्यांना म्हणजे मृत परवान्यामुळे 1 लाख परवाने अजून मिळालेले नाही आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे रिक्षा चालकांचं। आणि लोक मात्र असं म्हणतात की रिक्षा असून सुद्धा त्या भागामध्ये फिरत नाहीत, अशा पद्धतीने कुठेतरी चित्र दिसतंय आणि त्यामुळेच आमचा हा संप आहे आणि हा संप सरकारने मोडून दाखवावा, आम्ही त्याला चॅलेंज करतोय, अशा पद्धतीने शरदरावांनी भाषा वापरली आहे। धन्यवाद हेमंत, या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय आता सरकारला आव्हान देणारी भाषा वापरली आणि 20 आणि 21 तारखेला रिक्षा चालकांनी या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।